कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंतित आपणा पास न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया योगक्षम त्यांचे जाणे जडभार योगक्षम त्यांचे जाणे जडभार वाट दावी करी धरुनिया कामणे नाही विश्वास जामनी कामणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारुनी पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंतित आपणा पास न्यावे अंतित आपणा पास न्यावे अंतित आपणा विठोबा रखुमाई 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणची देव होय गुरु आपणची देव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी
पडिये देह भाव पूरवी वासना. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा. घाटकोपर नहीं पंढरपूर लग रहा. पंढरपूर. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भावापणाचे देव होय गुरु. पडी देह भाव पुरवी वासनांती त्यापणा पासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळिता लियाघात निवाराय. योग क्षमत्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोण्या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी पहावे पुराणी विचारोणी. पडिये देहभाव पुरवी वासनांती त्यापणा पासी न्यावे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या. कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा बाबाज सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करुगणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवडी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदुसार जहाचे चतुरणाचे आत्मधावाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माहे दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहे दंडवत. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळे मृदंग श्रोते देखा दया माहे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली भोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की
माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भावापणाचे देव होय गुरु पडी देह भाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा. तुकोबाराय माझ्या शब्दानं करतात. माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे. आमचा म्हणजे लांबचा आणि माझा म्हणजे जवळचा आत्मीयता वाचक आहे माझा. पण पहा बाल गंगाधर टिळक शाळेमध्ये शिकत असताना नकाशा भारताचा पुढे भिंतीवर टांगलेला आणि गुरुजी विचारतात प्रत्येक विद्यार्थ्याला नकाशा कशाचा? एक कुठला? हा नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली. त्याच्या पुढचा तू सांग रे. नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग. नकाशा इंडियाचा आहे सर. बैस खाली. शेवटी लोकमान्य टिळक छोटीशी बालमूर्ती. टिळक नकाशा कशाचा आहे? जागेवर थांबले नाही. तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. वर्गातली घटना. एक हात नकाशाला लावला, एक छातीला लावला. हिंदुस्थानचा म्हटलं नाही, भारताचा म्हटलं नाही, इंडियाचा म्हटलं नाही. हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही जशी आत्मीयता तसं माझा विठोबा विठ्ठल 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 संतांनी संताला माझं म्हटलं अथवा संतांनी देवाला माझं म्हटलं. माझ्या विठोबाचा देवाला माझं म्हटलं अथवा संताला माझं म्हटलं. साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप माय बाप साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप दरुषणे हरे ताप दरुषणे हरे ताप दरुषणे हरे ताप सर्वाभूते सुख रूप सर्वाभूते सुख रूप सर्वाभूते सुख रूप सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप. साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप. दरुषणे हरे ताप दरुषणे हरे ताप दरुषणे हरे ताप दरुषणे हरे ताप. सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप सर्वभूती सुख रूप. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप 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 साधकांचा माय बाप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एकतर संताला माझा म्हटलं अथवा देवाला माझं म्हटलं. माझ्या विठोबाचा माझा ज्ञानोबा. आपण पहा रामायणामधले दोन पात्र डोळ्यापुढे आणा. एक भरत एक लक्ष्मण. दोघांचंही प्रेम श्रीरामचंद्रावर आहे दोघांचंही. पण दोघातल्या शब्दातला फरक लक्षात घ्या. लक्ष्मणजीला विचारा तर लक्ष्मण म्हणतात श्रीरामचंद्र माझा. भरताला विचारा तो म्हणतोय मी श्रीरामाचा. एवढा फरक आहे. मी रामाचा भरत म्हणतायत, राम माझा लक्ष्मण म्हणतायत. मग झालं काय? मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामचंद्राचं ऐकावं लागलं आणि रामच माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं श्रीरामाला ऐकावं लागलं. दोन मध्ये हा फरक आहे. म्हणून आपण पहा मला काही माणसं विचारतात महाराज एवढी ग्रंथसंपत्ती असताना सुद्धा तुम्ही रामायणच का सांगता? महाभारत आहे बाकीचे ग्रंथ आहे. महाभारताविषयी आम्हाला आदर आहे मग रामायणाचीच निवड का केली? याचं कारण आहे महाभारत आणि रामायणामध्ये हा फरक आहे. माझं ते माझंच आणि भावाचं ते सुद्धा माझं याला म्हणतात महाभारत.
भावाचं ते भावाचं आणि माझं सुद्धा भावाचं, याला म्हणतात रामायण. विठ्ठल विठ्ठल म्हणून किती विनवणी केली. भरतजी वनवासात जातात वापस प्रभूला आणण्यासाठी, पण प्रभूने सांगितलं बस अपने पिता श्री दशरथ महाराज जी को बचन प्राण से प्यारे थे, एक बचन मैंने संभाला है वनवास का और एक शासन का बचन आप स्वीकारो. मैं सिंहासन पर नहीं बैठूंगा भैया, कुछ आधार चाहिए. आधार देता हूं लेकिन आपको लौटकर जाना ही पडेगा. आणि मग पादुका दिल्यान भरतानं पादुका डोक्यावर घेतल्यान वापस आले. भरताला रामाचं ऐकावं लागलं. याच्या उलट रामचंद्र वनवासाला निघाल्याचं जेव्हा लक्ष्मणजीला कळालं, समाचार जब लक्ष्मण पाए पडत आला. भैया क्या लखन, मैं भी आता हूं आपके साथ. अरे क्या पागल हो गया क्या रे? मैं बन जाए तुम ले साथा, हो जाए सब अवध अनाथा, जासु राज प्रिय प्रजा दुखारी, सोन रूप अवस नरक अधिकारी. मैं बन जाए तुम ले साथा. आपले दोन भाऊ मामाच्या घरी आहे. पिता मूर्छा येऊन पडलेला आहे. प्रजा धाय मोकलून रडते आहे. तुला माहिती आहे लक्ष्मणा, ज्या राजाला राज्य प्रिय असतं आणि ज्या राजाची प्रजा दुःखी असते त्या राजाला नरकात जावं लागतं. मी वनवासाला चाललो, तूही मागं लागला. तू प्रजा सांभाळ, मी वचन सांभाळतो पित्याचं. ठीक आहे दादा, मला नेत नाही ना तुम्ही? नाही. मग हा लक्ष्मण जिवंत नाही दिसायचा तुम्हाला. परिणाम चलो बेगी बन भाई, परवानगी द्यावी लागली. चलो लखन. का मी हे दोन्ही का सांगितलं आपल्याला लक्षात येईल. भरतजी म्हणतात मी रामाचा आहे आणि लक्ष्मण म्हणतात राम माझा आहे. मी रामाचा म्हणणाऱ्याला देवाचं ऐकावं लागलं आणि देवच माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं देवाला ऐकावं लागलं. माझा विठोबा आणि विठोबाचा मी, दोन मध्ये काही फरक नाही. मी विठोबाचा आणि विठोबा माझा. मी विठोबाचा म्हणणाऱ्याला विठोबाचा ऐकावं लागतं आणि माझा विठोबा म्हणणाऱ्या संताचं विठोबाला ऐकावं लागतं. विठ्ठल विठ्ठल सुरुवात आहे माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. प्रेम दोन्ही क्षेत्रात आहे. प्रपंचातही प्रेम आहे, परमार्थातही प्रेम आहे. प्रेमाशिवाय प्रपंचही होत नाही, प्रेमाशिवाय परमार्थही होत नाही. पण प्रपंचात आणि परमार्थात या दोन क्षेत्रातल्या प्रेमामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. प्रपंचातलं प्रेम म्हणजे एकेरी वाहतूक, वन वे ट्रॉफिक, असं पुढं जातं पण माघारी येत नाही. बापाचं मुलावर प्रेम आहे पण मुलाचं बापावर नाही, मुलाचं त्याच्या मुलावर, असं पुढं सरकतं. नहीं तो राजा उदास झाला. एका महात्म्याने विचारलं, उदास क्यों सरकार, हमें बेटा नहीं. महात्मा जी मैं फल देता हूँ, तो फल लेकर जाओ, राणी को खिलाओ, आपको बेटा हो जाएगा. आणि मग फळ घेऊन राजा घरी आला. राजानं राणीजवळ फळ दिलं, सांगितलं हे फळ खा म्हणजे मुलगा होईल म्हणाले एक महाराज. आणि मग निघून गेला राजा. राणीनं 2 दिवसांनी ते फळ प्रधानजीला दिलं. प्रधानजीनं 2 दिवसांनी तेच फळ वेश्येला दिलं आणि वेश्येने 2 दिवसांनी तेच फळ राजाला दिलं. राजाने फळाचं निरीक्षण केलं, अरे हे फळ तर मागच्या रविवारी मीच दिलं होतं. मग फिरून लोणावळा मार्गे वापस आलं कसं? उलट तपासणी. प्रधानजी, जी सरकार. फळ आलं कुठून? उलट आदिवेश. वेश्या, फळ आलं कुठून? मला प्रधानजीनं दिलं सरकार. प्रधानजी, जी सरकार. फळ आलं कुठून? मला राणी साहेबांना दिले सरकार. आणि मग राजानं डोकं बडवून रडायला सुरुवात केली. का? अरे माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर, हे पुढं सरकणारं प्रेम प्रपंचातलं. बापाचं मुलावर प्रेम आहे पण मुलाचं बापावर असेल याची शाश्वती नाही. उन्हाळ्याचे दिवस पत्रा उचकटलेला म्हणून मुलगा वर गेला पत्र्याचं काम करण्यासाठी. वैशाख महिना. वडील कळवळले, बाळासाहेब खाली उतराव, पायात चपला नाही, डोक्यात टोपी नाही, आजारी पडाल, पत्रा तापलेला आहे. बाबा 7 जून होऊन गेली, कधी पाऊस येईल सांगता येत नाही, तेव्हा एवढे एक अर्ध्या तासाचं काम आहे. पुन्हा 15 मिनिटांना वडील आले. बाळासाहेब भिजलो तरी चालेल, उतरा खाली. बाबा तुम्ही शांत राहा बरं. मुलगा रागावला. पुन्हा 10 मिनिटांनी. शेवटी जन्मदाता बाप आहे. बाळासाहेब उतरा खाली. अहो ऊन केवढं तापलंय, वर डोक्यात काही नाही, तुमच्या पायात चपला नाही, आजारी पडाल. म्हाताऱ्या तू बडबड करू नको, होय बरं घरात. बापाला वाईट वाटलं, ज्याच्यासाठी मी एवढं करतोय तो म्हाताऱ्या बडबड करू नको, आता हे उतरल कसं. आणि म्हणून वडील घरात आले. वरच्या बाळासाहेबाचा 1.5 वर्षाचा पिंट्या पाळण्यात झोपला होता, म्हणजे यांचा नातू. काढला बाहेर, रस्त्यावर आणला, फाटकं पोतं, त्या पोत्यावर तो बाळू टाकला. बिगर म्हणजे
कोवळा कातडीचं बाळ चटके बसल्यानं रडायला लागलं आणि तिथं हे म्हातारं तंबाखूला चुना मळत उभं राहिलं. ते वरच्या बाळासाहेबांना बघितलं. अ बाबा, डोक्यात फरक पडला का तुमच्या? एकुलतं एक बाळ माझं उन्हात आणून टाकलं. राहू दे जरा वेळ. का राहू दे? घरात घ्या त्याला. चटके बसतात, रडतय ते. नाही नेणार घरात. का नाही नेणार? माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? जोपर्यंत माझा बाळू घरात येत नाही तोपर्यंत तुझा आत नेत नाही. मग मी उतरतो, हे उचलतो. दृष्टांत संपला माझा. बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे. हे प्रपंचातलं प्रेम. विठ्ठल 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 तो आपणची देव होय गुरु. आपणची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, ऐसा प्रेमभाव कैचा आपणची देव होय गुरु. तू देव तर आहेच, पण गुरुही होतो. भगवान देव तर आहेच, पण गुरुची भूमिका सर्वांना माहिती आहे. जेव्हा पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं, सेन यौर भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. आणि देवानं रथ उभा केला सैन्याच्या मध्यभागी. पण रथ उभा करण्यामध्ये देव हुशारी खेळला. रथ जो उभा केला तो नेमका दुर्योधनाच्या सामोर न करता द्रोणाचार्याच्या. दुर्योधनाच्या पुढे रथ उभा केला असता तर देवाला माहिती आहे गीतेचा जन्म झाला नसता. पहिल्या भेटीत जर दुर्योधन बघितला असता भगवंतानी अर्जुनाने, तर सगळ्या भूतकाळ आठवला असता. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने आदेश दिया था दुशासन को कि जाओ दुशासन, बाल पकड़कर खींच कर ला सभा में द्रौपदी को. हमें आदेश दो भगवान, इसे उड़ाना है. एकदम लढाई पेटली असती. आणि म्हणून रथ जो उभा केला तो द्रोणाचार्याच्या समोर. आणि द्रोणाचार्याला बघितल्यावर अर्जुन कळवळला. देवा काय पार्था, मी पार्थो द्रोणाचा केला. येणे धनुर्वेद मज दिधला. जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झालेला अर्जुन, भीमाचा भाऊ, पंडूचा पुत्र, कुंतीचा मुलगा म्हणून नव्हे देवा, द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून. आणि त्यांच्यापासून शिकलेल्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोड घेण्याकरता करण्यात तरी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, लाजसीना महाघोरी करमी सुता. इथपर्यंत मजल गेली. देव काहीच बोलत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी बोलायला सुरुवात केली, पण व्यावहारिक बोलणं. कुतत्वाकस्मलम इदम विषमे समुपस्थितम अनार्जुष्टम स्वर्गीय कीर्तिकरम अर्जुन क्लैबेम स्मा गमत पार्थ यतत्वेन उपपदते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. सांडिये मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण. याच्यामुळे झालं काय? निश्चित भ्रमातला अर्जुन संशयात, पूर्ण विरामातला प्रश्न चिन्हात. आणि पुन्हा बोलता झाला. कथम भीष्ममहम संके द्रोणांच मधुसूदन. पुन्हा बडबड सुरू केली. आणि बोलता बोलता अर्जुनानं एक शब्द वापरला, शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे बरं का देवा. ज्या अर्थी अर्जुन म्हणतो मी तुमचा शिष्य आहे, त्या अर्थी देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. ऐसा प्रेमभाव कैचा. आपणाची देव होय गुरु. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर पात्र असेल तर गुरुचं. गुरुपेक्षा कोणी मोठा असू शकत नाही. गुरुच्या विरुद्ध एक शब्द आहे लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. किती मोठा? त्याच्यापेक्षा कोणी मोठा असू शकत नाही, इतका मोठा.
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र असेल तर गुरुच आहे. गुरुविना देव तुझा पाहता नाही. त्रैलोकी गुरु सुखाचा सागर गुरु, प्रेमाचा आगर गुरु, धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमणा गुरु, कामधेनू गाय भक्ता घरी दुभत असे. बस दोन्ही भूमिका. देव तर आहेच परमात्मा, पण गुरुही होतो. आपणाची देव होय हे गुरु. एवढंच नाही, त्या प्रेमास्तव भक्ताची जी देभावात्मक वासना आहे, आपण पहा, तिचीही पूर्तता परमात्मा करतो. एक वारकरी, पांडुरंगाचा भक्त, पण 90 वर्ष वयाचा म्हातारा वारकरी, बस पताक पडसी, 2 तुळशीच्या माळा, 12 बंदी, गुडघ्याच्या वर धोत्र, वाकत वाकत चाललेला. आणि राजा 16 मध्ये पूजा करतोय, देवीचा उपासक राजा. पोलीस बंदोबस्त, लवाजमा सगळ्या, ब्राह्मण मंत्र घोष करतात, राजाची पूजा चाललेली. आणि तिथून आमचा 92 वर्ष वयाचा म्हातारा, पंढरीचा राधाचा भक्त वारकरी चाललेला. आणि वारकऱ्यानं आपला नियम म्हणून राजाला वाकून नमस्कार केला. नमस्कार मायबाप. पूजा करता करता राजाचं लक्ष गेलं. नमस्कार, पांडुरंगाचे भक्त का तुम्ही? हो मायबाप. अरे काय रे तुमच्या देवाजवळ? अरे तुमचा देवही दरिद्री, तुम्ही दरिद्री. पंढरीचे वारकरी, शेळे तुकडे पार करी. काय तुमच्याजवळ? आणि तुमच्या देवाजवळही काय आहे? 11 रुपयाचं पिवळे फडकन, 2.5 रुपयाची तुळशीची माळ, मसले जन्मभर म्हणत तुळशीहार गळा, काशे पितांबर. काय तुमच्या देवाजवळ? आमची देवी बघ, पायापासून शेवटपर्यंत सोन्यामध्ये सर्व सहन केलं, पण वारकऱ्याला पांडुरंगाचा अपमान नाही सहन झाला. वारकरी कपड्यानं फाटका होता, तसा तोंडातही फाटका होता. त्यानं विचार केला, 92 चालू आहे आपलं, अजून 6 महिने जगील मी. राजा करेल काय? नरड दाबून मारल, यापेक्षा काय करेल? मेलो तरी चालेल. माझ्या देवाचा अपमान. राजानं पडसी पताक त्या वारकऱ्यानं ठेवली, सांगितलं, काय म्हणता राजे? अरे तुमचा देवही दरिद्री आणि तुम्ही दरिद्री. राजे, ज्या पांडुरंगाची निंदा करता तुम्ही, तो त्या नगराचा राजा आहे, जे नगर सोन्याचं आहे. आणि ज्या देवीची बढाई मारताना राजे, ही तुमची देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारात झाडूच्या कामावर आहे. मग तर पूजा करता करता दावला राजान धरला वारकरी. काय? नगर सोन्याचं? हो राजे. देवी झाडूच्या कामावर? हा. देवी झाडूच्या कामावर नसली, नगर सोन्याचं नसलं तर दोन्ही माळा तोडून टाकील. दुसरं काय करतं? आहे का याच्याजवळ दुसरं? सरड्याची धावकंपणापर्यंत दोन्ही माळा तोडून टाकील राजे, आणि देवीची उपासना करेल. पण नगर सोन्याचं, आणि देवी जर तिथे असली तर तुम्ही काय करणार? मी तुझी पताक घेऊन वारी करील पंढरपूरची. ठरलं? ठरलं. चला. 92 वर्षाचा वारकरी आणि राजा दोघेही निघाले असताना राजाचे डोळे सारखे, कसं असेल नगर, हा म्हणतोय बढाई मारतो, कसं असेल, पण वारकऱ्याचे डोळे अश्रून डबडबलेले. का? 92 वर्षाचा झालो मायबापा. मी 10 वर्षाचा होतो, माझ्या आजीसोबत पंढरपूरला आलो होतो. 82 वर्षे झाले दर महिन्याची वारी न चुकता केली पांडुरंगा. पण जन्मात तुला सुतईचा सडा नाही मागितला हो देवा. निष्काम सेवा केली. आताही मागायचं नाही मला, पण माझा अभिमान दुःखी केला या राजानं. तेव्हा याच्यासाठी 2 गोष्टी पंढरपुरात तयार ठेवा मायबापा. एक नगर सोन्याचं आणि देवी महाद्वारात उभी ठेवा. एवढं जर ठेवलं का याला लावलाच वारीला. अश्रून डोळे भरलेले. आणि एक लक्षात घ्या, भगवंताला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर ऐकायला जाते. लवकर. अजूनही काही वृंदावनला महिला नुसत्या रडतात यमुनेच्या काठाला. केस विस्कटलेल्या, सौंदर्य संपन्न पण तरुण भगिनी नुसत्या रडतात यमुनेच्या पाण्याकडे पाहून. काही महात्मे येतात वृंदावनचे, विचारतात, बहन जी क्या महात्मा जी, शाम सुबह दोपहर हम संध्या करने आते तो आप केवल रोते रोते दिन भर, शाम तक हम देखते आपको रोना ही. रोने से क्या फायदा है? आप जाओ, कोई ठाकुर का दर्शन करो, कोई सत्संग करो, कोई भजन करो मंदिर में बैठकर. महात्मा जी, हमारे में ये क्या क्षमता है कि हम भजन करें और हमारा कहना सुने?
तो रोने से क्या फायदा? बहुत बड़ा फायदा है महाराज, रोने से बहुत बड़ा फायदा। हमारा विश्वास है एक न एक दिन हमारा कान्हा जमुना के तट पर हमारे आंसू पोंछने के लिए जरूर आएगा, जरूर। आंसुओं की भाषा तुम्ही लक्षात घ्या। अश्रूला सुद्धा वाचा आहे, पायाला सुद्धा डोळे आहे। तुम्ही अंधारात दुसऱ्याची चप्पल नाही तर जोडा घाला, अंधारात चप्पल आणि जोडा जर दुसऱ्याचा घातला अंधारामध्ये, तर बरोबर म्हणतात शास्त्रीजी, पायच म्हणतात चप्पल तुम्हारी नहीं है, जूता बदल गया है, तर हे बळच नेतं। आणि दुसऱ्या दिवशी मग कोणी जर म्हटलं अरे माझा जोडा चुकून आला, चुकून चुकून कुठला आला, तुझे पाय तुला सांगत होते तरी पायाला डोळे, अश्रूला वाचा, अश्रुनयनानं प्रार्थना चालली मायबापा। असं करताना पंढरपूर जवळ आलं आणि जवळ आल्यावर वारकरी बाबांनी दाखवून दिलं, राजे हे जे दिसतंय ना समोर, हे आमच्या पांडुरंगाचं नगर। राजानं उंच टाचा करून बघितलं, काय दिसलं? झळझळीत सोन सडा, झळझळीत सोन सडा, कळस दिसतो स्वज्वळा, कळस दिसतो स्वज्वळा, कळस दिसतो स्वज्वळा, कळस बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे करून बघितलं राजाने, बस बस वारकरी बाबा खरं आहे तुमचं, खरं आहे नगर सोन्याचं आहे। तरी वारकऱ्याचं रडणं काही बंद झालं नव्हतं का? वारकरी म्हणत होते, देवा एक गोष्ट यानं मान्य केली, बस आता तिथं देवी उभी ठेवा महाद्वारात, याला लावलाच वारीला। असं करत चोखोवाराच्या समाधी पुढे राजा आणि वारकरी दोघे येऊन उभे राहिले। राजाचं 4-5 पायऱ्याच्या वर लक्ष गेलं तेव्हा हातामध्ये झाडू घेतलेली देवी उभी। राजानं विचारायच्या आधी देवीनंच विचारलं, अरे राजा इकडे कुठं? आई तू इकडे कुठं? मी काय आज आली का रे? मग दररोज येते बाबा, एवढी सेवा माझ्याकडे आहे। आणि मग राजानं वारकऱ्याला साष्टांग दंडवत घातला महाद्वारात। वारकरी बाबा खरं आहे तुमचं, खरं आहे, सर्व देवाचा देव पांडुरंग परमात्मा खरं आहे, खरं आहे। तरी वारकरी हुंदके देऊन रडत होता। अहो कशाला अवघड वाटून घेता आता, खरं आहे ना तुमचं? मग तो पुन्हा रडू लागला, अहो कशाला? मग तो हंबरडा फोडला पांडुरंगाकडे पाहून, अहो पण आता कशाला रडताय तुम्ही? तुमचा विजय झाला ना, त्याबद्दल नाही रडत मी राजे। मग 10 वर्षाचा होतो आता 92चा झालो, 82 वर्षे दर महिन्याची न चुकता वारी केली राजे, न चुकता। पण 82 वर्षात मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, देवी झाडूच्या कामावर बघितली नाही आणि नगर सोन्याचं बघितलं नाही। मग 82 वर्षात मग आज रडता का? एवढ्यासाठी रडू येतं की पंढरपुरात यायच्या आधी माझ्या मायबापानं या फाटक्या वारकऱ्यासाठी या दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या, याबद्दल रडू येतं।
पडिये देह भाव पुरवी वासना 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 तिथे अपना पासियावे अंतिते अपना पासियावे देहभाव पुरवी वासना. बस त्या प्रेमास्तव भगवंत भक्ताची देहभावात्मक वासनाही पूर्ण करतो. सर्वांना माहिती आहे जेव्हा तहान लागले अर्जुनाला, अर्जुन म्हणाला तहान जर जा असेल पाणी. अरण्यामध्ये अर्जुन येत आहेत, भगवान बाहेर थांबलेले. अर्जुनानं पाणी बघितलं, गटागटा पाणी प्यायला. अतिशय निवांत स्थळ, निर्मळ पाण्याचा झरा वाहतो, शीतल वायू, फुलांना लदबदलेले सगळे वेली आहे ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, फळांना लदबदलेले वृक्ष आहे, हरणं उड्या मारतात, मयुराचं नृत्य चाललं तर कोकिळ पक्षाचं गायन. हे सगळे बघितलं. पाणी प्याल्यावर अर्जुनाच्या मनात आलं किती एकांत स्थळ आहे. इथं जर सुभद्रा असती तर बांगड्याचा आवाज ऐकू आला. सुभद्राच, सुभद्रे आत्ताच आठवण केली. मग मी पतिव्रता आहे, ये बैस. जवळ बसल्यानंतर गप्पा रंगल्या. अर्जुनानं एक उद्योग केला, आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली. कारण नसता उद्योग. आणि सांगितलं सुभद्रा जा बरं, आता 7:10 झाले, ते कुठून येईल सांगताय, जा निघून, जा निघून. सुभद्रा निघून गेल्यावर आले देव. अर्जुन अरे किती वेळ बसला, तुम्हालाही बसावंसं वाटल देवा, नंतर कधीतरी निवांत उचला. आता निघाले. रथामध्ये बसले अर्जुन आणि रथ हाकतात भगवंत. भगवान जेव्हा रथ हाकत होते तेव्हा एरवी कसा तरी रथ हाकायचे, पण आता ज्या बोटात अंगठी आहे ते बोट अर्जुनाकडे करायचे. अर्जुना खूपच चांगलं ठिकाण. एखाद्या वेळेला डबेच घेऊन येऊ जेवणाचे. अर्जुन म्हणतो डब्याचं जाऊ द्या, मनात म्हणतो पण अंगठी याच्या बोटात आली कशी. बरं अंगठी माझीच आहे, मी सुभद्रेच्या बोटात घातली. पुन्हा 5 मिनिटांनी बोट मागं केलंच. येऊ बरं का एकदा जेवायलाच. हा म्हणला जेवायला जा, पण आता हे अंगठी विचारावं तर आपलंच पितळ उघडं पडतं, तू एकटाच होता. सुभद्रा आलीच कशी, नाही विचारावं तर अंगठी गेली. शेवटी अर्जुनाने ठरवलं आधी सुभद्रेकडे जाऊन खात्री करावी. अर्जुन उतरले, सुभद्रेकडे गेले. सुभद्रे काय अंगठी कुठे आहे? कुठली अंगठी? झाड खालची. कुठलं झाड? अरण्यातलं. काही डोक्यात फरक झाला का तुमच्या? अरण्यातलं झाड ना झाडाखालची अंगठी. अहो मी दिवसभर घरीच आहे. घरीच आहे? तू अरण्यात नव्हती आली? अजिबात नाही. मग आता त्याच बाबाला विचारावं लागेल. पुन्हा देवाकडे. देवा काय अर्जुना वाईट नाही वाटणार ना? काय नाही वाईट नाही वाटणार ना? काय वाईट? तेवढंच कॅसेट पाठ आहे का तुला? वाईट नाही वाटणार ना? वाईट त्याच्या पुढे काय येतं का? नाही वाईट नाही वाटणार ना? काय तुमच्या बोटाची अंगठी आहे ना देवा? हा वाईट नाही वाटणार ना? पुन्हा तेच सुरू केलं का? तुमच्या बोटाची अंगठी आहे ना देवा? हा ती माझीच आहे देवा. तुझीच असेल, पण तुमच्या बोटात कशी आली देवा? तू घातली असतील. कुठं? झाडाखाली. देवा मी ते तिथे सुभद्रेच्या बोटात घातली होती. त्यावेळी मी सुभद्राच झालो होतो अर्जुन. तुम्हाला सुभद्रा होता येतो देवा? नेहमी नाही रे, एखाद्या वेळेला. एखाद्या वेळेला तरी सुभद्रा का होता देवा? अर्जुना माझ्या प्रिय भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसंगी मी त्याची बायको सुद्धा होतो. पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पासी न्यावे, अंतिते आपणा पासी न्यावे, अंतिते आपणा पासी. काय करून बसला आहे? काय प्रतिज्ञा केली देवा? कशाची? 100 कोटी अभंग लिहिण्याची. कसं शक्य आहे? वाल्मिकीला कसं शक्य झालं? तैवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. अरे तेव्हा आयुष्य फार होतं बाबा, आता तितकं आयुष्य नाही तर 100 कोटी अभंग कसं लिहिणं शक्य आहे? तेव्हा आयुष्य फार होतं. प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी झालं आयुष्याचं. सत्ययुगामध्ये
लक्ष वर्ष आयुष्य होतं. पुन्हा शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000 वर्ष. पुन्हा शून्य कमी झालं. द्वापार युगात 1,000 वर्ष. पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100 वर्ष. आता 100 वर आलं. आता सर्व मिळून आपण देवाला प्रार्थना करू की माय बापा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग कधी करायचे. आता एकावर 2 शून्य राहू द्या. म्हणून तयेवेळी होती आयुष्याची वृद्धी. आताची अवधी थोडी असे. वाल्मिकीजींना शक्य झालं. बाकीचं मला माहित नाही देवा. प्रतिज्ञा केली एवढं खरं. मग भगवंताला चिंता निर्माण झाली आणि लाडक्या नामदेवासाठी भगवंत सरस्वतीकडे जातात आणि सरस्वतीला विनवणी केली. सरस्वते काय देवा बैसावे जिव्हाग्री नाम याचा. बैसावे जिव्हाग्री नाम याचा. बैसावे जिव्हाग्री नाम याचा. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी. बैसावे जिव्हाग्री नाम याचा. बैसावे जिव्हाग्री नाम याचा. बैसावे जिव्हाग्री नाम याचा. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी. बैसावे जिव्हाग्री नाम याचा. आणि मग सरस्वती नामदेवरायाच्या जिवेवर वास्तव्याला आणि जेव्हा अभंग लिहायला सुरुवात केली सर्व घरचं घर अभंग लिहायला बसलं. घर म्हणजे खिडक्या गोदरेजचं कपाट फ्रीज टीव्ही नाही. घरातली माणसं. घरातली माणसं सगळी. बरं नामदेवरायाच्या घरी थोडे नव्हते. नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी. लाडाई गोडाई बस सगळे पाठ आहे तुम्हाला. राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेक नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई यसाई साकराई चौघी सुनापाई नामयाच्या आओबाई लेकी निंबाबाई बहिणी वेडी पिशी जणी दासी त्याची. एकंदर जणाबाईस 15 आणि सगळेचे सगळे अभंग लिहायला बसले. चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणा. प्रत्येकाने अभंग केले. लाडाई गोडाई यसाई साकराई 2.5 कोटी पाही केली त्यांनी. 1.5 कोटी अभंग विठ्याचा झगडा प्रेमाचा रगडा प्रेमळ तो. 12.5 कोटी जनाईची वाणी येती चक्रपाणी तिच्या घरा. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व तेचे. बस 50 लक्ष अभंग रखमाईने केले. सगळ्यांनी अभंग लिहिले आणि हिशोब केला 7.25 राहिले ते बाकी 4 कोटी. नामा म्हणे आई निवड केली निकी राहिले ते बाकी 4 कोटी. आणि आयुष्य संपलं. आणि मग नामदेवराय जेव्हा वैकुंठात तेव्हा पांडुरंग परमात्मा येतात. नामा होता वैकुंठासी देव विनवी तयासी कोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. नामा सोडूने वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. तेच तुकोबाराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. पण येताना बजावून सांगितलं अवतार घेतो देवा पण एका अटीवर. जशी बाकीच्यांची प्रेत यात्रा निघते ना तसं चालणार नाही. राम बोलो भाई राम. राम नाम सत्य है सत्य बी ना गत्त नाही. ही भानगड चालणार नाही. मग तुला यावं लागेल घ्यायला तुला. भगवंतानं होकार दिला आणि मग नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. तेच तुकोबाराय. आणि जेव्हा अभंग रचना पूर्ण झाल्यावर कार्य संपलं आणि मग तुकोबाराय विनवणी करतात. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरी चारा ना तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा. सनकादिक संत म्हणतात आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल त्याकरता तुम्ही गरुडाकडे वसिला लावा. गरुडाकडे मग तिकडे वसिला. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी देवी वेळोवेळा डोई. देवी वेळोवेळा डोई. वेगी आनावा तो हरी. आनावा तो हरी. वेगी आनावा तो हरी. आनावा तो हरी. आनावा तो हरी. आनावा तो हरी. वेगी आनावा तो हरी. आनावा तो हरी. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळी. गरुड चकित झालं. तुकोबारा आम्ही बघितलं तुमच्या पुढे
आमचा भगवान नतमस्तक होतो. चाले दंडवत घाली नारायण आपुल्या कल्याणा लागून या. निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजून या. एवढे अधिकारी संत तुम्ही आणि माझ्या पाया पडता. काय उद्देश आहे? बस एवढाच. वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुड म्हणाले मी वाहन आहे, त्यापेक्षा जलदगतीनं काम होईल एक करा. काय? ज्याच्यावर झोपले भगवान तिथं विनंती करा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं मी जाग केलं तरी तुमचं काम होईलच याची गॅरंटी नाही. का? पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुडती. आणि मग सर्वांसोबत विनंत्या देव आले. त्या दिवशी दशमी होती. तुकोबाराय आपल्या धर्मपत्नीला म्हणतात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. पाहुणा जगाचा बाप आपल्या घरी पाहुणा आला. प्रश्न पडला काय करू उपचार. कोप मोड की जर्जर. काळजी करू नका. मग जिजाबाईनं स्वयंपाक केला. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या. कण्यामध्ये पाणी टाकलं नाही, पाण्यातच कण्या. माठभर पाणी मुठभर कण्या. झाला स्वयंपाक. चला देवा. जेवायला बसले भगवान, पण कन्या थांबेना. घामाघूम झाले देव. कन्या थांबवण्यासाठी देव 4 हाताचे झाले, चतुर्भुज. 3 हातानं पात्रावळ धरली, मध्ये खोलगट भाग झाला आणि मग यांनी वाढायचं, यांनी सपाटा सुरू केला. जेवण झाल्यावर भगवान तुकोबारायच्या घरी सोफा सेटवर बसले. घरी मोडक्या बाजा वरी वाकळीच्या शेजा. तुटक्या दोरीची मोडकी बाज, त्याच्यावर फाटकी गोदडी आणि त्याच्यावर पितांबरधारी जगाचा बाप बसला. वैभव पहा. आणि मग तुकोबारायणी देवाला माणिकचंद गुटकाची पुडी दिली. मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू पंचार कोप मोडती जर्जर. काय करू पंचार कोप मोडती जर्जर. तुळसी बळ तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू पंचार कोप मोडती जर्जर. काय करू पंचार कोप मोडती जर्जर. काय करू उपचार कोप मोडके जर्जर. मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. आणि मग चला तुकोबाराय घ्यायला आलो. थांबा देवा, आज दशमी आहे, उद्या एकादशी जागर करून द्वादशीला निघू. जागर झाला, द्वादशी सुटली. चला आता. थांबा देवा, ज्या गावात मी राहिलो त्या देहू गावातलं कोणी येतंय का वैकुंठाला? तुकोबाराय फिरले. अरे चला जगा वैकुंठाला. लोक म्हणले पागल झाले महाराज, काय वेडा तुका विचार करतो बडबड भार. अरे मेल्यावर लिहायचं असते फोटोत वैकुंठवासी. येतं आताच म्हणतंय चलाच काय वैकुंठाला. कोणी येत नाही. आता थांबा देवा, मला असं वाटतं होळीचा सण आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची घर सोडण्याची इच्छा दिसत नाही. होळी होऊ द्या. मग देवाला दशमीपासून होळीपर्यंत थांबवलं. झाली होळी. चला आता थांबा, आजची प्रतिपदा सगळीकडे फिरतो. आणि मग तुकोबाराय फिरले. चलायचं का? शेवटी धर्मपत्नी सुद्धा यायला तयार नाही. आणि मग तुकोबारायांनी निर्णय घेतला निर्णय. आणि मग पिंपरणीच्या झाडाजवळ तुकोबाराय आले. सर्व गावकरी आले आणि ग्रामस्थांना नमस्कार केला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी. सगळे म्हणतात जातो जातो, पण इथे काही वाहन दिसत नाही. अरे तुम्हाला दिसत नाही बाबा, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. माझा पंढरीनाथ दशमीपासून, माझा परमात्मा मला घ्यायला आला दशमीपासून. कारण मला त्यांनी वचन दिलं होतं की तुकोबाराय शेवटच्या वेळी घ्यायला मी स्वतः येईल. अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. अंतकाळी विठो आमासी पावला, अंती ते आपणा पासी नाही. अंती ते आपणा पासी नाही. अंती ते आपणा पासी नाही. पडय देह भाव पुरविवास. पडय देह भाव पुरविवास. पडय देह भाव पुरविवास ना.
भाव पुरवे वाचन अंकित आपणा पासी नावे अंकित आपणा अंकित आपण पाशी विठोबा रखुमाई टाळे वाजवा सर्वजण एक साथ आवाज आवाज देवी एक ताळी हात वर करा पुरुष मंडळी धन्यवाद पंढरपूर लग रहा पंढरपूर घाट को पर नहीं जय हो माताओं को धन्यवाद बहनों को धन्यवाद पिताश्री को धन्यवाद जवान भाइयों को धन्यवाद भजन करने वाले को कोटि कोटि धन्यवाद सामूहिक भोजन में और सामूहिक भजन में बहुत आनंद आता माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु पढिये देभाव पुरवे वासणांती ते आपणा पासे न्यावे अंतकाळी आपल्या स्वरूपाला मिळवतो एवढंच नाही तर त्या प्रेमापोटी जन्मभर माग पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळही करतो मागे पुढे उभा राय सांभाळिता 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 आलिया गात निवाराया आलिया गात निवाराया आलिया गात निवाराया आलिया गात पुराना माल है मागे पुढे उभा राहे सांभाळीत बस हिंद केशरी झाली बरं का नाना ठाला विठ्ठल पुढाला विधाला मागे पुढे उभा राहे सांभाळीता लिया घात निवाराया मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो हं? मागे द्रौपदीच्या आणि पुढे अर्जुनाच्या माग राहून द्रौपदीला वस्त्र पुरवली जेव्हा दुर्योधन सांगतो शासन जा बाल पकड़ खेच कर लाव सभा में द्रौपदी को आणि जेव्हा दुःशासन केस धरून वढायला आला त्यावेळेला द्रौपदीने विनवणी केली साकृष्य भाषा नमितांग यष्टी शेनैरुवाचात रजस्वलास्मी एकंचे वासो मम मंद बुद्धे सभामने तू नार हसीमा मनार्य अरे मी रजस्वला आहे रे तुमच्या चुलत भावाची बायको आहे मला स्पर्श करायचा नाही
दुःशासन म्हणतो एकांबरावा आपी अथवा विवस्त्रा रजस्वलावा वह याज्ञशेणी दूते जिताचासी कृतासी दासी दासीसु वासस्य यथोपजोषम. दुःशासन होता तो. शासन म्हणजे कायदा आणि दु म्हणजे वाईट. ज्याचा कायदा वाईट ते दुःशासन. केस धरले आणि फरफटत आणलं. कौरवी पांचाळी सभे माझी कौरवी पांचाळी सभे कौरवी पांचाळी सभे माझी कौरवी पांचाली सभे माझी आली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली. पांडुरंगे येई वा पांडुरंगे. पांडुरंगे येई वा पांडुरंगे. येई वा पांडुरंगे. कौरवी पंचाली सभे माझी आलेली. वस्त्रे हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. 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 वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. नारी बीच सारी थी या सारी बीच नारी थी. नारी थी या सारी थी सारी थी या नारी थी. द्रौपदी मध्ये साडी होती का साडी मध्ये द्रौपदी होती. हे 100 बहादराला कळलं नाही. गांधारीच्या वस्त्र पुरवली. भगवंतानं मागं राहून द्रौपदीचं लज्जारक्षण केलं. तर 18 दिवस पुढं राहून अर्जुन सांभाळला युद्धामध्ये. पायको पाठीशी घातला पण पुढा राहिला मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आणि करतो काय आलिया आघात निवाराया घात आघात निवारी. बस आता या अनुभवानं सांगतो. छाया बस मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. नाहीतर अगदी अशी वंजळीमध्ये आई लेकराला सांभाळते तसं 2च्या सीटच्या मध्ये आम्हाला ठेवलं. तसंच 3 पलट्यात तसंच मागे पुढे उभा. आलिया आघात निवाराया. आघात निवारण करतो. भक्तावरचे नव्हे स्वतःवर घेतो. म्हणून भागवतामधली राधा आणि रामायणातली उर्मिला हे दोन्ही पहा तुम्ही. राधा शब्द आला भागवतात की शुकाचार्यांना उलट होत असे. उलट म्हणजे राधाच्या उलट कृष्ण नाही. धारा. धारा म्हणजे ते टीव्हीची जाहिरात नाही. धारा धारा शुद्ध धारा ते डबल फिल्टर. अश्रुधारा अश्रुधारा. घळघळ 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 अश्रू ढाळ्याचे शुकाचार्य. का श्याम श्याम रटत राधा पै श्याम भई फिर पुछत अपने सखियन को राधा कहा गई. एकदा अष्टनायिका बसल्या का ग. अलीकडे आपला भगवान रात्री उशिरापर्यंत घरी येत नाही. जातो कुठे. सत्यभामा म्हणाली आखो देखा हाल आखो देखा हाल देखी लागे माये यमुनेच्या तीरी. लागे माये देखी लागे माये यमुनेच्या तीरी. लागे माये यमुनेच्या हात खांद्यावरी राधे केचा. खांद्यावरी राधे केचा. हात खांद्यावरी राधे केचा. मी बघितलं यमुनेच्या काठाला राधिकेच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होता. असं आपला बुवा राधेनं पागल केला. तिचाच काटा काढायचा. राधेला दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं. राधे आले. गरम दूध दिलं प्यायला. इतकं गरम की बोट घातलं तर वरचं कातडं सोडून राधा गटा 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 दूध प्याली. राधेला काही झालं नाही. आता डोळे बाहेर येतील जीभ बाहेर येईल मग ही मरून पडेल असं सर्वांना पण नाही. गुटगुटीत राधा तशीच गेली घरी प्रसन्न वदन. आणि जेव्हा भगवान संध्याकाळी पलंगावर पहुडले तेव्हा अष्टनायिका सेवा करतात. देवाच्या पायाला तरारून पुढं आलेले. मध्येच रुक्माई माता म्हणल्या देवा कुठं गेला होता बिगर चपलाचा पराक्रम गाजवायला उन्हात. पायाला पुढं आले. पुढे गेलता पराक्रम गाजवायला. देव म्हणाले तुमचाच पराक्रम आहे रुक्माई. म्हणजे दुपारी तुम्ही राधेला गरम दूध पाजलं ना. हा म्हणून माझ्या पायाला पुढं आले.
सत्यभामा असली. हे खरं आहे का ग दीदी? का आजार मसीला, इंजेक्शन पखालीला, दूध पाजलं राधेला, फोडं याच्या पायाला. देव म्हणाले खरं आहे का? श्रीराधिकायां हृदयारविंदे पादारविंदं विराजते मे आदोष्ण दुग्धं प्रतिपान भोंगरा. रात्रंदिवस माझी चरण राधेच्या हृदयात असतात. आणि तुम्ही जेव्हा दूध पाजलं तेव्हा माझे चरण राधेच्या हृदयात होते. मी माझ्या चरणाला फोडं येऊ दिली आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. आली आघात निवाराया मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया. एवढंच नाही, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कठीण योगाहुन क्षम वमलिया होय श्रम. योगापेक्षा क्षम कठीण आहे. योगापेक्षा पैसा मिळवणं हा योग आहे, पण पचणं क्षम आहे. भगवंताचा आठव होणं हा योग आहे, पण मरेपर्यंत विसर न पडणं हा क्षम आहे. म्हणून तर क्षमाचीच मागणी संतांची आहे. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. विसर न व्हावा म्हणजे आठव झालेला आहे. आठव होणे याला योग म्हणतात आणि विसर न पडणे याला क्षम म्हणतात. योगापेक्षा क्षम कठीण आहे. योगापेक्षा क्षम कठीण. जसं फुकटचं जेवण मिळणं योग आहे, पण पचणं क्षम आहे. नाही तर फुकटची बासुंदी वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या, वेलदोडे पत्री खडीसाखर आटीव बासुंदी, केशर घातलेली बासुंदी वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या आणि शेवटच्या वाटीत गेली मासी. अख्खी बासुंदी अर्ध्या तासानं बाहेर. म्हणजे योग आला होता पण क्षम झाला नाही. तसं पैसा मिळणं योग आहे. लॉटरीचा नंबर लागला, एकाला 1,00,000 रुपये. पत्रकारांनी मुलाखत घेतली, तुम्ही उद्योग काय करत होता? त्यांनी सांगितलं हमाली हातगाडीवर आपलं माल व्हायचा इकडे तिकडे, पण माझा इच्छा नव्हती. माझ्या मुलांनी सांगितलं या आज तिकीट काढा लॉटरीचं, म्हणून 1 रुपयाचं तिकीट काढलं ना, अचानक मला 1,00,000 रुपये मिळाले. हे सगळी मुलाखत कोण्या झोपडपट्टीत कुठे राहतो हे सगळे पेपरवाल्यांनी छापलं. आणि हा पेपर वाचला गुंडाने. म्हणले कुठं जाण्याची काय गरज आहे, काय आता 1,00,000 रुपयाचं, 1,00,000 रुपयाचं आयतच आहे आपल्याला. आणि म्हणून रात्री सगळे गाव झोपलेलं, मध्यरात्री आपल्या झोपडीत आत बसलेलं हे, याची बायको हा लेकरं झोपलेली, गोधडी टाकली, गोधडीवर बसलं, रॉकेलची चिमणी पेटवली, 1 बंडल हिच्या हातात दिलं आणि 1 यानं घेतलं. मोजायची गरज नव्हती, 10-10 हजाराची बंडल होती. पण जन्मात नोटा बघितल्या नव्हत्या. रात्री 12 वाजता थुंका लावून 100 बाजूला काढत होतं. तिला विचारतं किती भरलाय तुझं? 102. आणि माझं कसं 98 भरत. अरे डबल मोजलं नाही तर गेलं चिकटून. काय सांगता, इतके खुश आहे रात्री 12ला. इतक्यात गुंडाने दारावर थाप मारली. दार उघडा, दार उघडा म्हटल्यावर हे घाबरली. रॉकेलची चिमणी विझवून दिली, ती बाजूला सारलं, ते गोदडी, ते नोटा टाकल्या, बॅग सारली बाजूला. दोघे लटलट कापत आतमध्ये उभे आहे. लात मारली गुंडाने, दार तोडलं. गुंड आत आले. लॉटरीचं बक्षीस कुठे आहे? आम्हाला नाही लागलं, आम्हाला नाही लागलं. तुमचं घर चुकलं, आम्हाला नाही लागलं. आम्ही आपली मोलमजुरी करणारी माणसं, आम्हाला नाही लागलं. तुम्हाला नाही लागलं? नाही आम्हाला नाही लागलं. तुम्हाला नाही लागलं? आम्हाला नाही लागलं. असं का? एका गुंडानं हिच्या हनवटीला चाकूचं टोक लावलं आणि एकानं त्याच्या नरड्याला चाकूचं टोक. लागलं लागलं. कुठं आहे? त्या हिरव्या बॅगमध्ये. उचला बॅग. उचलली. गाडीत टाका. आम्हाला जायला 1 तास लागणार आहे. तासात जर आरडाओरडा केला तर माघार येऊन गोळ्या घालू. साहेब, पहाटेचं कोंबडं वरडलं तरी आम्ही नाही वरडायचं. जसा सासरा विना तक्रार जावयाला हुंडा मोजून देतो, तसं कुरकुर न करता गुंडाच्या ताब्यात दिलं. दृष्टांत संपला माझा. रात्री 12 वाजेपर्यंत हे लक्षाधीश होते, हा योग आहे. पण 12:30ला पुन्हा भिक्षाधीश झाले, म्हणजे क्षम झाला नाही. योगापेक्षा क्षम कठीण आहे. आणि योग आणि क्षम दोन्ही शेवटात जातात त्याचे. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कोणाचे? अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. योगक्षेम
योगक्षम त्यांचा जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया. योगक्षम वाहतो आणि योग्य वेळी योग्य रस्त्याला लावतो. वाट दावी करी धरोनिया. कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता श्रीमद भगवद्गीता सांगितली भगवंताने. याचाच अर्थ आहे योग्य वेळी योग्य रस्त्याला लावला. वाटदावी करी धरोनिया किंवा बिल्व मंगल. पंजाबी ब्राह्मण आणि जेव्हा निघाले भगवत प्राप्तीसाठी एका गावात आले. पाणवठ्यावर एक महिला पाणी भरत होती. तिचं सौंदर्य बघितलं आणि बिल्व मंगल पागल झाले. तिच्या सौंदर्याला मोहित झाले. मागं मागं तिच्या आले. ती मागं पाहते पुढे चालते. मागं पाहते घरी आली. आपल्या पतीला सांगितलं कुणीतरी अनोळखी माणूस त्याची दृष्टी चांगली नाही माझ्या मागं आलं. आपल्या अंगणात येऊन उभा आहे. समाचार घ्या बरं त्याचा. मग घर मालक काठी घेऊन बाहेर आला. कुठलं तुम्ही? बोले ना बिल्व मंगल. अरे काय पाहिजे तुम्हाला? कशा करता आला आमच्याकडे? मग तर अजिबात बोले ना. काय पागल आहे का? कशा करता आला? बिल्व मंगल विचार करतात. देवा मी तुझ्या प्राप्तीसाठी घर सोडलं इकडे का आलो? पायानं आणलं म्हणाव तर पाय तुझ्यासाठी निघाले होते. मग गुन्हेगार कोण? उत्तर सापडलं डोळे. या डोळ्यानं या माऊलीचं सौंदर्य बघितलं आणि मग हिच्या मागं इथपर्यंत मी आलो. म्हणजे गुन्हेगार डोळे आहे. काय पाहिजे काय तुम्हाला? घरमालक विचारतात. बस कृपा करून दुसरं काही नको. 2 दाबणं द्या. दाबणं काही शिवायला लागत असेल म्हणून दिली 2 दाबणं. जेव्हा हातात 2 घेतली खासकन डोळ्यात घातली आणि बोबुळे बाहेर काढली. रक्ताच्या धारा वाहू लागल्या. घरमालक कळवळला. अहो काय केलं आमच्या दारात? काही केलं नाही पाटील. गुन्हेगाराला शिक्षा केली. म्हणजे पापाची वासना दाऊ नको डोळा त्यावणी आंधळा बरा देवा. आणि तिथून पुढे हा सुरदास आणि मग निघाला भगवत प्राप्तीसाठी अरण्यात. 3 दिवस चालतो. पोटात अन्नाचा कण नाही. कोणाचा आवाज काणी येत नाही. 4था दिवस उजाडला आणि पुढे 15-20 फुटावर एक विहीर. तिकडे हा निघाला आंधळा ग्रहस्थ. तेव्हा गुराख्याच्या रूपात परमात्मा. अहो पुढे विहीर आहे. विहिरीत पडाल. थांबले बिल्व मंगल पण विचार करतात. 3 दिवस झाले कोणाचा आवाज काणी आला नाही. आज नेमका आवाज येतो. हा परमात्मा असला पाहिजे. पण तो मला दिसत नाही. त्यानं माझ्याकडे आलं पाहिजे आणि त्यानं माझ्याकडे येण्यासाठी मी विहिरीकडेच गेलं पाहिजे. इतका हुशार होता. पुन्हा 4 पावलं विहिरीकडे टाकलीच. अरे नुसता आंधळा नाही बैराई आहे वाटत. अरे विहीर आहे पुढं. इकडे रस्त्यानं चाल. इकडे तिकडे कुठे चालला? मनात म्हणतात बिल्व मंगल पांडुरंगा ज्या अर्थी तू भेटला त्या अर्थी माझा रस्ता बेंचूक आहे. रस्त्यानं चाललो म्हणूनच तू दर्शन द्यायला आला. रस्ता सोडून गेलो असतो तर या आंधळ्याला दर्शन द्यायला तू कशाला आला असता? मी रस्त्यात आहे म्हणून तू आला. अहो पंढरपूरला भिकारी सुद्धा रस्त्यात बसतात. काही माणसं म्हणतात इथं कशाला बसला? तिकडे मठात जा. इथं कशाला गर्दी करता? रस्त्यात बसला. तिकडे जा ना. तिकडे काय आहे आणि इथं काय आहे? रस्त्यात आहे. म्हणून तर आम्ही रस्त्यात आहे. मठात काय आहे? इथं काय आहे? रस्त्यात आहे. आम्ही ज्यात आहो त्यात रस आहे. रस्त्यात आहे. मठात काय आहे? तिथं कोण येतं 10 पैसे टाकायला? रस्त्यात आहे म्हणून आम्ही रस्त्यात आहे. तिकडे कुठं चालला? पुन्हा 2 पावलं टाकल्यावर देव आले. मनगट धरलं बिल्व मंगलाचं. जसं मनगट धरलं तसं यांनी देवाचं धरलं. हे ठरलेलं आहे. नैसर्गिक कृती आहे आंधळ्या ग्रहस्थाची. तुम्ही त्याचं बोट धरा की ते तुमचा हात धरतं. त्याला माहिती आहे नो गॅरंटी. मध्येच दिलं सोडून तर आधी स्टँडवर आल्याची खात्री करून मग जाय कुठं जायचं ते म्हणून तुमचा हात धरतं. सहज आहे सहज. आणि जेव्हा हात धरला देवाचा. सोड माझा हात. तुम्ही देव आहे. देवा मी देव नाही गुराखी आहे. तुम्ही देव आहात. नाही. तुम्ही देव आहात. नाही. तुम्ही देव आहात. बरं हात सोड माझा. नाही सोडणार. हात सोड. नाही सोडणार. हात सोड म्हणतो. नाही सोडणार. मारला झटका. देव बाजूला गेले. देव हसू लागले. देव हसता त्याच्या डबल बिल्व मंगल हसू लागला सुरदास देवाला. देवाच्या डबल हे हसतंय. कशाप्रमाणे? एक खेड्यातला माणूस पटका बांधलेला मुंबईला आला आणि एका उंच इमारतीजवळ मजले मोजू लागला. एका गुंडाने हेरलं. हे खेड्यातलं दिसतं. जवळ आला. मुंबईला आला का? हो ना. पहिल्यांदाच आला का? हो. काय करता इथे? मजले मोजतो. मुंबईचा नियम माहित नाही का? काय? एका मजल्याला 1 रुपया. मग हा धरला.
किती मजले मोजले? 10. 10 रुपये काढ. 10 रुपये घेतले आणि गुंड सिटी वाजवत निघून गेला आणि लांब उभा राहिला आणि गुंड या म्हाताऱ्याला हसू लागला आणि म्हातारं डबल हसू लागलं गुंडाला. टॅक्सी ड्रायव्हर विचार करतो हे पागल आहे का, याचे 10 रुपये नेले ते हसतं बरोबर आहे, पण हे म्हातारं त्याला का हसतं. टॅक्सी ड्रायव्हर जवळ आले, बाबा कमाल आहे, तुमचे 10 रुपये नेले ते तुम्हाला हसतं बरोबर आहे, पण तुम्ही का हसता. जाऊ दे, मला वाटलं होतं मुंबईची माणसं फार हुशार, पण पठ्ठ्यानं फसवलं त्याला. तुम्ही पटकेवाल्याने काय फसवलं. जाऊ दे, न सांगण्यासारखं आहे. अरे पण झालं काय, 10 रुपये तुमचे नेले, पण मीच फसवलं त्याला. कसं काय फसवलं त्याला. आपण कसं काय फसवलं, तुमचे 10 रुपये नेले. अरे हो, पण तरी मी फसवलं. म्हणजे अरे 20 मजले मोजले आणि 10 सांगितले. तसं सुरदास डबल हसू लागला देवाला. देव म्हणतात, अरे सुरदास तू का हसतो. तुम्ही का हसता देवा, तू सोडत नाही म्हणला, तुझ्या हाताला झटका मारून गेलो म्हणून हसतो. देवा एक विचारू काय, हिंद केसरी पहलवानानं जर टीबीचं पेशंट खाली पाडलं तर पेपरला येतं का पहिल्या पानावर दणदणीत विजय. तसा ब्रह्मांडाचा मालक शक्तिशाली परमात्मा माझ्या आंधळ्याच्या हाताला झटका मारून गेलास, काय पराक्रम गाजवला देवा. हाथ छोड़ प्रभु जावत है दुर्बल जानत मोही, हृदय से यदि जाएगा मर्द कहाँ उतोई. हस्त मुक्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम, हृदयात यदि निर्यासी पौरुषम गणयामि ते. आता 5 मिनिटात तो विहिरीत पडणार होता, पण त्यावेळी भगवान आले आणि त्याचा हात धरून त्याला योग्य वाटेला लावलं. वाटदावी करी धरोनिया. शेवटी तुकोबारा म्हणता, आतापर्यंत मी जेवढं सांगितलं 6 वाजल्यापासून, भगवान इतकं प्रेम आहे की तू देव तर आहेच, गुरु होतो, देवभावात्मक वासना पूर्ण करतो, अंतकाळी आपल्या स्वरूपाला मिळवतो, मागं पुढे उभा राहून सांभाळ करतो, आलेल्या आघात निवारण करतो, योगक्षम वाहतून योग्य वेळी योग्य रस्त्याला लावतो. या गोष्टीवर जर कोणाचा विश्वास बसत नसेल तर त्यांनी तुका म्हणे नाही विश्वास जावले, तुका म्हणे नाही विश्वास जावले, तुका म्हणे नाही विश्वास जावले, तुका म्हणे नाही विश्वास जावले. अब नहीं नाना, आपकी याद आएगी आप जाने के बाद. आतापर्यंत जे सांगितलं याच्यावरच कोणाचा विश्वास नसेल त्याने तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारुनी, पडिये देह भाव पूर्वी वासना अंतिते आपणा पासी न्यावे. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, नंतर चाल होईल. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोललेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा पोलाद महाराज. आ नाही विचारिला करा क्षमा पोलाद महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया पैकी करा क्षमा पोलाद महाराज. ज्ञानदेव हा हा बरोबर. उठावे से मना येतो नाही नाराज, सुवारे का पण